Hey guys, welcome back in another video. I am Shubham and you are also watching my YouTube channel A to Z with Shubham. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत how to upload your project on GitHub with using git command. त्याच्या अगोदर तुम्हाला GitHub म्हणजे काय, त्याच्यावर अकाउंट कोणत्या प्रकारे तयार केले जाते हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याचबरोबर गिटचे बेसिक नॉलेज तुम्हाला असणे गरजेचे आहे आणि त्याच्या बेसिक कमांड तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. या पद्धतीचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, जे तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकताय. त्याचबरोबर तुम्ही प्रोफाईल कसे तयार करायचे GitHubवर ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी काही गिटच्या बेसिक कमांड आहेत त्या आपण सर्वप्रथम पाहू. येथे एक चीट शीट आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची URL पाहायला भेटेल. तेथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकताय. त्याची URL ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यामध्ये येथे काही बेसिक कमांड आहेत, ज्या की बेसिक गिट कमांड्स आहेत, ज्यामध्ये गिट इनिट असेल, गिट क्लोन असेल, क्लोन अँड एक्झिस्टिंग रिपॉझिटरी, गिट स्टेटस असेल, गिट ॲड फाईल नेम असेल. त्यामध्ये ती कमांड आपण ॲड फाईल टू द स्टेजिंग एरिया, त्याचबरोबर गिट ॲड डॉट असेल, गिट कमिट -n मेसेज, गिट लॉग या बेसिक कमांड आहेत. त्यानंतर येथे ब्रांचिंग कमांड असेल, त्याचबरोबर त्याचा यूज काय आपण ते या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये गिट ब्रांच, ब्रांच नेम, गिट चेकआउट, ब्रांच नेम म्हणजे जर आपल्याला एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये स्विच करायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 कमांड पाहायला भेटतील. गिट चेकआउट त्याचबरोबर गिट स्विच ही कमांड सुद्धा यूज केली जाते. त्यामध्ये गिट मर्ज असेल, जर तुम्हाला एखादी सब ब्रांच तुम्हाला मेन ब्रांचमध्ये मर्ज करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी गिट मर्ज ही कमांड वापरू शकताय. त्याचबरोबर गिट ब्रांच -d ब्रांच नेम असेल, जी कमांड तुम्हाला डिलीट अ ब्रांच म्हणजेच ब्रांच डिलीट करण्यासाठी वापरू शकताय. त्यानंतर रिमोटच्या काही कमांड्स असतील, ज्यामध्ये गिट रिमोट ॲड ओरिजिन URL, जर तुम्हाला ओरिजिन ॲड करायचं असेल तर तुम्ही ही कमांड वापरू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला सर्व ज्या रिमोटच्या रिपॉझिटरी आहेत त्यांची लिस्ट हवी असेल तर गिट रिमोट -v ही कमांड वापरू शकताय. त्याचबरोबर या ठिकाणी साठी कमांड असेल, गिट पुश -u ओरिजिन ब्रांच नेम. ज्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कोड तुम्ही डिप्लॉय करताय GitHubवर त्यावेळी तुम्हाला ही ब्रांच ही कमांड फायर करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही सेकंड टाइम सिम्पली गिट पुश जरी कमांड फायर केली तरी तुमचे जो चेंजेस आहेत ते तुम्ही रिमोटला अपलोड करू शकताय. त्यानंतर तुम्हाला जर गिट होम ओरिजिन ब्रांच ही कमांड वापरायची आहे, ती तुम्ही जर तुम्हाला रिमूव्ह करून काही घ्यायचे असेल किंवा चेंजेस घ्यायचे असतील ही कमांड वापरू शकताय. त्याचबरोबर गिट फेच कमांड असेल, जी की तुम्ही फेच चेंजेस फ्रॉम रिमोट विदाउट मर्जिंग. जर तुम्हाला मर्ज करायचं नसेल डायरेक्टली जे काही रिमोटचे चेंजेस आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त फेच करू शकताय, ज्यासाठी तुम्ही गिट फेच ही कमांड वापरू शकताय. त्याचबरोबर खूप सारे या ठिकाणी कमांड्स असतील, ज्या की तुम्ही गिटहबसाठी कम्युनिकेट करण्यासाठी वापरू शकताय. त्यानंतर आपण सिम्पली एक इमेज पाहू, ज्याद्वारे तुम्ही गिटहबचा फ्लो कोणत्या प्रकारे चालतो ते तुम्ही या इमेजच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये एक इमेज आहे, जी की सुरुवातीला मास्टर ब्रांच आहे. ही एक गिटहबची ब्रांच आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट आता समजा तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रोजेक्टची गिटहबची URL दिली, तर त्या ठिकाणी मास्टर ब्रांच असेल, ज्याद्वारे जी तुम्ही ॲज इट इज क्लोन करून तुम्हाला तुमच्या लोकलच्या मास्टरला क्लोन करून घेताय ती रिपॉझिटरी. त्यामध्ये तुम्हाला मास्टर ब्रांच ऑलरेडी दिलेली असेल. मास्टर किंवा मेन या 2 ब्रांचपैकी एक ब्रांच त्या ठिकाणी असेल. त्यातून तुम्ही एक न्यू ब्रांच तुमची स्वतःची तयार करताय. मास्टरपासून एक नवीन ब्रांच तयार करता. ती कोणत्या प्रकारे त्याचे प्रॅक्टिकल आपण पुढे पाहूच. त्यामध्ये समजून घ्या फक्त या ठिकाणी. न्यू ब्रांच तयार करताय. त्यामध्ये तुमच्या ज्या सर्व फाइल्स असतील त्या ॲज अ चेंजेस म्हणून कन्सिडर केले जातील. ज्यावेळी तुम्ही गिट ॲड ही कमांड फायर करताय त्यावेळी
ते तुमचे सर्व चेंजेस स्टेजिंग एरियामध्ये जातात आणि त्यानंतर तुम्ही त्याला कमिट करताय. त्यासाठी git commit -m मेसेज ही कमांड फायर करताय आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही कमांड फायर करताय, त्यावेळी ते चेंजेस ॲज अ ट्रॅक्ड चेंजेस म्हणून कन्सिडर केले जातात. आणि त्यानंतर तुम्ही ते जे चेंजेस तुम्ही ट्रॅक्ड केलेले आहेत, Gitद्वारे ते ट्रॅक केले जातात. ते सर्व चेंजेस तुम्ही GitHubला अपलोड करू शकताय. त्यासाठी तुम्ही git push ही कमांड वापरू शकताय आणि जो तुमचा लोकली प्रोजेक्ट आहे, तर सर्व प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही रिमोटला तुमच्या नवीन ब्रांच ती तुमची तयार केलेली आहे, त्या रिमोट ब्रांचमध्ये तुम्ही सर्व ते डिप्लॉय करताय. आणि सिम्पली हा एक नियमच आहे. ज्यावेळी तुम्ही मेन प्रोजेक्ट, लाईव्ह प्रोजेक्टवर काम करताय, त्यावेळी तुम्ही डायरेक्टली मेन किंवा मास्टर ब्रांचला हात लावू शकत नाही. त्यापासून एक तुमची स्वतःची ब्रांच तयार करताय आणि त्यामध्ये जे काही तुमचे चेंजेस आहेत, त्या तुम्ही चेंजेस त्या ब्रांचमध्ये सर्व डिप्लॉय करत असताय आणि त्यानंतर तुम्ही पुल रिक्वेस्ट रेज करून त्यानंतर मग तुमचे जे काही चेंजेस आहेत, ते मास्टरसोबत मर्ज करताय. हा एक सिनेरिओ आहे. तुम्ही लाईव्ह प्रोजेक्टवर काम करायचा. तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे आणि Git आणि GitHub ते प्रेशरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते बेसिक आहे. त्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण प्रॅक्टिकली पाहू. या ठिकाणी माझ्याकडे एक बेसिक प्रोजेक्ट आहे, जे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. शो मोर ऑप्शन अँड देन ओपन विथ कोड. या ठिकाणी आपण करतोय. हा एक बेसिक प्रोजेक्ट आहे, जो की तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. सॉरी. हा एक बेसिक प्रोजेक्ट आहे. हा आपल्याला आता GitHubला अपलोड करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने अपलोड केला जातो किंवा त्याचबरोबर न्यू रिपॉझिटरी GitHubला कोणत्या प्रकारे केली जाते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहू. हा इंडेक्स फाईल आहे, सॉरी HTML फाईल आहे. त्यानंतर ही जावास्क्रिप्ट फाईल आहे. त्याचबरोबर ही CSS फाईल आहे. या 3 फाईल आपण आता GitHubला अपलोड केल्या जातात. त्या अगोदर आपण आपले स्वतःचे GitHub अकाउंट Chromeला जाऊन लॉग इन करू. यासाठी मी एक न्यू इन्कॉग्निटिव्ह विंडो ओपन करतो. त्यामध्ये सिम्पली तुम्हाला टाइप करायचं आहे git लॉगिन. तुमचे अकाउंट सर्वप्रथम लॉग इन झालेलं आहे. ॲज इट इज माझे ऑटोमॅटिकली लॉग इन झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रोफाईल वगैरे पाहू शकता या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सेक्शन असेल, त्याचबरोबर रिपॉझिटरीज असतील, प्रोजेक्ट असेल, पॅकेजेस असतील, स्टार्स असतील, असे काही तुम्हाला सेक्शन या ठिकाणी पाहायला भेटतील. ज्या तुमच्या पिन्ड रिपॉझिटरीज आहेत, त्या तुम्हाला इथे फ्रंटला दिसतील. त्याचबरोबर तुमचे जे काही कमिट्स आहेत, ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी रिपॉझिटरी हा सेक्शन दिसेल, त्यावर तुम्ही सिम्पली क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू हा ऑप्शन दिसेल, ज्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला असेल, क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिपॉझिटरीचे नाव द्यायचे आहे. असे ते मेंटेनर आहे, त्यामुळे ते तुम्हाला द्यावेच लागेल. त्यानंतर या ठिकाणी डिस्क्रिप्शन असेल, जे ऑप्शनल आहे. ते दिले तरी चालेल किंवा नाही दिले तरी चालेल. त्यानंतर या ठिकाणी रिपॉझिटरीचा टाइप असेल, जे की तुम्ही पब्लिक ठेवू शकता किंवा प्रायव्हेट ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही रीडमी फाईल तुमच्या रिपॉझिटरीमध्ये ॲड करू शकताय. रीडमी ही मार्कडाउन फाईल असते, ज्यामध्ये तुम्ही तुमचं सर्व या रिपॉझिटरी विषयीचा किंवा त्या प्रोजेक्ट विषयीचा जो काही रॉ डाटा आहे, जी इन्फॉर्मेशन आहे त्या प्रोजेक्टसाठीची, ती तुम्ही रीडमी फाईलमध्ये ठेवू शकताय. आणि सिम्पली त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल, ज्यामध्ये तुम्ही या काही कमांड पाहू शकताय. जर तुम्ही न्यूली रिपॉझिटरी तयार करून त्यामध्ये तुमचा कोड अपलोड करताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कमांड कॉपी करायच्या आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही एक्झिस्टिंग रिपॉझिटरीमध्ये जर काही चेंजेस करताय, त्या ठिकाणी तुम्हाला या कमांड कॉपी करायच्या आहेत. आपण डायरेक्टली न्यू रिपॉझिटरी तयार करून त्यामध्ये चेंजेस करतोय, त्यामुळे आपण या कमांड कॉपी करू आणि त्यानंतर सिम्पली तुम्हाला व्ही-एस कोडला जायचे आहे. आणि व्ही-एस कोडला तुमचं टर्मिनल ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी टर्मिनल तुम्ही यामधूनही ओपन करू शकताय. न्यू टर्मिनल. त्याचबरोबर तुम्ही कंट्रोल प्लस बॅकटिक प्रेस करून त्या ठिकाणी तुम्ही टर्मिनल ओपन करू शकता. आणि सिम्पली या ठिकाणी तुम्हाला त्या कमांड पेस्ट करायचे आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक चेंजेस करायचा आहे. ज्या ठिकाणी ह्या readme.md काढून त्या ठिकाणी ऑल
ज्या या आपल्या लोकलला प्रेझेंट आहे, त्या सर्व फाईल आपण ॲड करतो या ठिकाणी. आणि सिम्पली त्यानंतर तुम्हाला एंटर प्रेस करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मोड क्रिएट झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सक्सेसफुली आपल्या जो प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय झालेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या GitHub प्रोफाइलला जाऊन चेक करू शकता. सिम्पली या ठिकाणी रिफ्रेश करायचे. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय ज्या तुमच्या सर्व फाईल्स आहेत, ज्या लोकलला तुमच्या सेव्ह होत्या, त्या तुमच्या GitHubच्या क्लाउडला येथे आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही तेथे कोडही पाहू शकताय त्याचा. आणि जो तुमचा लोकलला कोड आहे, तो तुम्ही या ठिकाणी ॲज इट इज तुमचा त्या ठिकाणी कॉपी झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी पाहाल आणि हे आपण अशा पद्धतीने आपण आपली रिपॉझिटरी तयार केलेली आहे. त्यानंतर आपण काही कमांडचा या ठिकाणी यूज करू. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमची ब्रांच दिसेल, जी देव आणि मास्टर आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी मेनच्या रिमोट रिपॉझिटरीची या ठिकाणी ब्रांच दिसेल, जी मेन आहे. ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. git ब्रांच ज्या तुमच्या लोकलच्या here are some spelling mistake. git ब्रांच आणि या ठिकाणी तुम्हाला ही रिपॉझिटरी पाहू शकताय तुम्ही मेन आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही रिमोटच्याही रिपॉझिटरी पाहू शकताय. त्यासाठी कमांड आहे git remote -p. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 या ठिकाणी ओरिजिन आहेत आपले, जे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही आता काहीतरी समजा या ठिकाणी चेंजेस केलं. या ठिकाणी काहीतरी चेंज केला. A to Z विथ शुभम आहे त्या ठिकाणी शुभम रणदेवी केला. आणि हा चेंजेस सेव्ह केला. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी git स्टेटस नावाची एक कमांड आहे. तुम्ही मगाशी पाहिली. ती फक्त या ठिकाणी तुम्ही फायर करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल एक फाईल मॉडिफाय झालेली आहे. index.html मध्ये आपण सध्या या ठिकाणी चेंजेस केलेत. ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल चेंज झालेली. आणि ते जर तुम्हाला नवीन ॲड करायचे आहेत, तर या ठिकाणी सिम्पली तुम्ही git add ही कमांड फायर करायची आहे आणि सिम्पली ऑल फाइल्स ज्या काही चेंजेड फाईल आहेत, त्या तुम्ही सर्व या ठिकाणी ॲड करायचे आहेत. त्यासाठी git add डॉट ही कमांड आहे, ती सिम्पली तुम्ही फायर करायची. त्या सर्व फाईल ॲड झालेल्या आहेत. आता पुन्हा तुम्ही git स्टेटस कमांड फायर करायची आणि त्या तुम्हाला मॉडिफाईड म्हणजे जी अनट्रॅक्ड होती ती आता ट्रॅक्ड ॲज अ ट्रॅक्ड फाईल म्हणून या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. त्यानंतर कमिट करायचं आपल्याला. जे काही तुमचे चेंजेस आहेत ते कमिट करायचे. त्यासाठी कमांड आहे git commit -m. तुम्हाला या ठिकाणी काहीतरी मेसेज द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही काहीही मेसेज देऊ शकता. मी या ठिकाणी मेसेज देतो A to Z with शुभम. सिम्पली एंटर प्रेस करायचं आहे. या ठिकाणी 1 इन्सर्शन आहे. आपण 1 चेंजेस केलेला त्यामुळे तर 1 इन्सर्शन आहे, 1 डिलिशन आहे. ॲज 1 फाईल चेंज्ड आहे आणि ही फाईल आता आपण स्टेज एरिया म्हणून पुढे पाठवलेली कमिट केलेली आहे. त्या ठिकाणी सिम्पली त्यानंतर तुम्हाला पुश करायचे आहे. git पुश सिम्पली म्हणजे जे तुमच्या लोकलला चेंजेस केलेले आहेत. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे चेंज झालेलं आहे. पण आपल्या रिमोटच्या रिपोजला चेंजेस झालाय का तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय इंडेक्स फाईलमध्ये? तर नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कोणताही चेंजेस या ठिकाणी झालेला नाही आहे. तर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी git पुश ही कमांड फायर करायची आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ही कमांड फायर कराल, त्यावेळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय तुमचं जे काही लोकलला चेंजेस केलेले आहेत, ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. सिम्पली येथे येऊन तुम्हाला रिफ्रेश करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे तुमचे चेंजेस आहेत लोकलला केलेले, ते तुमच्या GitHubच्या रिपॉझिटरीमध्ये सुद्धा झालेले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. पाहू शकता. या पद्धतीने आपण सर्व तुमच्या Git आणि GitHubला कोणत्या प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट अपलोड केला पाहिजे, याचं सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून येथे पाहिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आता आपण पाहणार आहोत, की GitHubवर कोणत्या प्रकारे न्यू ब्रांच तयार करून त्या ब्रांचमध्ये आपण तुमचा जो मास्टरमध्ये कोड आहे, तो त्या मास्टरमध्ये कसा घेऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला GitHubवर यायचे आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये जायचे आहे. प्रोजेक्टच्या होम पेजला.
सॉरी रिपॉझिटरीच्या होम पेजला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल मेन. हा एक दिसेल या ठिकाणी मेन आणि त्याचबरोबर इथे ब्रांच हा एक सेक्शन दिसेल. त्यावर सिम्पली क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही फक्त या ठिकाणी डिफॉल्ट एक ब्रांच आहे आपली मेन, तर ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आहे न्यू ब्रांच म्हणून. त्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपण येथे पाहत आहोत की कोणत्या प्रकारे नवीन ब्रांच तयार केली जाते. त्याचा सोर्स तुम्ही या ठिकाणी म्हणजे कोणत्या ब्रांच पासून आपण ही ब्रांच तयार करतोय त्याचा सोर्स ब्रांच या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे, ज्यामध्ये आपली बाय डिफॉल्ट मेन आहे आणि येथे तुम्ही एक ब्रांच नवीन तयार करायची आणि त्याचं नाव येथे तुम्हाला द्यायचे आहे आणि क्रिएट न्यू ब्रांच या ठिकाणी तुम्ही सिम्पली क्लिक करायचे आहे. रिफ्रेश करायचे आहे. हा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युअर ब्रांच आणि ऍक्टिव्हेट ब्रांच. जी ही ब्रांच आपली तयार पण झालेली आहे आणि ती ऍक्टिव्ह पण आहे. तुम्ही डायरेक्टली पाठीमागे यायचे आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला इथे मागच्या वेळी एक ब्रांच दिसत होती, आता 2 ब्रांचेस दिसतील. आणि या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकताय आणि त्या ब्रांचमध्ये तुम्ही इथून स्विचही करू शकताय. तर या ठिकाणी तुम्हाला आणि इथे दिसतंय ते मेन संबंधी अप टू डेट आहे किंवा नाही. वन कमिट बिहाइंड या वन कमिट बिफोर असे या ठिकाणी स्टेटस दिसतात तुम्हाला. तर अप टू डेट आहे. म्हणजे आपण आताच नवीन ब्रांच मेन पासून तयार केली ती अप टू डेट आहे. पण ही तुमच्या लोकलला दिसते का? लोकलला दिसत नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नाही दिसत आहे किंवा इथं तुम्ही गीट ब्रांच जरी केलं, तर तुमच्या लोकलला पण नाही आहे ती आणि तुमचा गीट रिमोट -v जरी केलं, तरी तुम्ही दिसणार नाहीये तुम्हाला ब्रांच ती. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक कमांड आहे git checkout -v तुम्हाला या ठिकाणी ब्रांचचं नाव द्यायचं आहे. जे की शुभम. सिम्पली एंटर प्रेस करायचे. स्विच टू शुभम या ठिकाणी आणि तुम्ही जर पाहिलं git ब्रांच तर या ठिकाणी तुम्ही आता सध्या शुभम मध्ये आहात. तर या ठिकाणी तुम्ही आता चेंजेस केला. तर या ठिकाणी आता एक चेंजेस करतो. तर काय काहीतरी चेंजेस केला ना. ए टू झेड हा एक चेंजेस केला. तो या ठिकाणी हा सेव्ह आहे का? नाही. तर या तुम्हाला जर व्हाईट स्पॉट आला, तर तो चेंजेस सेव्ह नाही होणार. तर तो सिम्पली आपण सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर तुम्ही पुन्हा इथं गिट स्टेटस कमांड पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एक चेंजेस झालेला आहे. सिम्पली तो तुम्हाला ऍड करायचा आहे. गिट ऍड डॉट सिम्पली तुम्हाला डॉट केल्यानंतर एंटर प्रेस करायचं आहे. त्यानंतर हा चेंजेस तुम्ही कमिट करू शकताय. गिट कमिट हायफन एम ऍड न्यू ही आपण कमांड फायर करतोय. त्यानंतर पण या ठिकाणी कमिट केलेला आहे. त्यानंतर तो पुश करायचा आहे तुम्हाला. गिट पुश ही कमांड फायर करायचा आहे. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक एरर आलेला आहे. त्यामध्ये git push set upstream origin शुभम. कारण ती जी तुमची लोकल शुभम तयार केलेली आहे, ती तुम्ही आपण अजून रिमोटला सेट केलेली नाही. त्यामुळे हा तुम्हाला एरर येत आहे. ती ॲज इट इज कॉपी करायची आहे या ठिकाणी कमांड. ॲज इट इज कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट करायचे आणि सिम्पली एंटर प्रेस करायचे. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय शुभम टू शुभम. तुमची जी शुभम ब्रांचमध्ये तुम्ही होता, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय तर तुम्ही ऍक्टिव्ह ब्रांच कोणती आहे? शुभम. तर त्यामधून तुम्ही शुभममध्ये एक चेंजेस केलेला आहे आणि ते तुम्ही जर रिमोटला गेलात, तर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसेल शुभम हॅज रिसेंट पुश्ड 11 सेकंड एगो. तुमचे जे काही नवीन तुम्ही चेंजेस केलेले आहेत, ते तुम्ही शुभममध्ये पुश केलेले आहेत. पण ते तुमच्या मेनमध्ये आहे का? तुम्ही या ठिकाणी शुभममध्ये पाहू शकताय. इथे जो आपण कमिटमध्ये मेसेज येतो ते तुम्हाला येथे दिसते आणि शुभम मध्ये तुम्ही पाहू शकता आणि ते यामध्ये पाहू शकता शुभम ब्रांच मध्ये आपण जे काही लोकलला चेंजेस केले ते आपण रिमोटच्या शुभमला
अपलोड केले. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा चेंजेस झालेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी. ओके. पण आता पाठीमागे यायचे आहे तुम्ही आणि तुमचे ब्रांच स्विच करायचे मेनमध्ये जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ते चेंजेस दिसणार नाही. तर त्यासाठी काय करायचं ते आपण आता पाहणार आहोत. तरी पण एकदा कन्फर्म करू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुमचे जे चेंजेस आहेत ते तुमचं आलेलं नाही या ठिकाणी. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कंपेअर एंड पुल रिक्वेस्ट तुम्हाला पुल रिक्वेस्ट मर्ज करायचे. तुम्ही एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टवर मगाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय. तर तुम्ही डायरेक्ट मेनशी संपर्क करू शकत नाही. त्यातून एक नवीन आपण जशी मगाशी ब्रांच केली शुभम, त्यातून तुमच्या नावाची एक ब्रांच करायची आहे. त्यामध्ये तुम्ही लोकलचे जे काही चेंजेस कराल, ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला डिप्लॉय करायचे आहेत आणि मग ती तुम्ही पुल रिक्वेस्टद्वारे ती तुम्ही मर्ज करू शकता मेन ब्रांचमध्ये. त्यासाठी तुम्ही ते पुल रिक्वेस्ट क्रिएट करायचे आहे. म्हणजे पुल रिक्वेस्ट म्हणजेच पी-आर. त्याची बेस फाईल म्हणजे शुभममधून तुम्ही मेनमध्ये मर्ज करताय. त्यासाठी टायटल एक प्रोव्हाईड करायचे आणि सिम्पली क्रिएट पुल रिक्वेस्टवर क्लिक करायचे. तुम्ही या ठिकाणी रिव्ह्यू ॲड करू शकताय. तर त्या ठिकाणी तुम्ही सिम्पली या ठिकाणी मर्ज पुल रिक्वेस्ट यावर क्लिक करू शकताय. सिम्पली कन्फर्म मर्ज या ठिकाणी कॉपी करायची आहे. या ठिकाणी ओपन झालेली होती आणि या ठिकाणी मर्ज ही तुम्हाला या ठिकाणी स्टेटस दिसेल आणि आता जे तुमच्या शुभममध्ये चेंजेस केलेले आहेत, ते तुमचे आता तुमच्या मेनमध्येही झालेले दिसतील तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय 3 मिनिट्स एगो मेनमध्ये आहोत आपण आणि आता तुम्ही मेनमध्ये जाऊन इंडेक्स फाईलमध्ये चेक करू शकताय या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे तुम्ही चेंजेस केलेले आहेत ते पुल रिक्वेस्टद्वारे आपण मेनमध्येही रिमोटच्या चेंजेस केलेले आहेत. अशा पद्धतीने सर्व फ्लो आहे तो, जो तुम्ही तुमचा प्रोजेक्ट जो लोकलला स्टोअर आहे ते तुम्ही Googleच्या सॉरी GitHubच्या क्लाउडला अपलोड करू शकता. यात सगळं प्रोसेस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला आत्ताच लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.